शरद गोविंदराव पवार महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील एक महत्त्वाचं नाव. आपल्या 83 वर्षांच्या आयुष्यातील 50 वर्ष सक्रिय राजकारणात दिलेल्या शरद पवारांच्या नावाभोवती आजही महाराष्ट्राचं राजकारण फिरत असतं. राज्यात कुठलीही महत्त्वाची घटना घडली की शरद पवार यांचा त्या घटनेशी संबंध जोडण्याचा प्रयत्न हमखास केला जातो. 4 वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद, एकदा लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद, एकदा केंद्रातील संरक्षण मंत्रीपद आणि 10 वर्ष केंद्रातील कृषी मंत्रीपद अशी शरद पवार यांची दिमागदार कारकीर्द राहिलेली आहे. सर्वपक्षीय मित्रत्व जपणारा अभ्यासू आणि दिलदार नेता अशी शरद पवारांची आणखी एक ओळख. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या चर्चेत शरद पवार यांचंही नाव अधूनमधून घेतलं जात आहे. पण शरद पवार यांनी जरांगे पाटलांच्या ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण या मागणीला थेटपणे पाठिंबा न देता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्यात यावं अशी भूमिका घेतली आहे. आता यामागं काय विषय आहे? शरद पवार खरंच ओबीसी आहेत का? याच प्रश्नांचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला आणि आंदोलक अधिक आक्रमक झाले. निष्पाप आंदोलकांना जबर मारहाण केल्यानं हे प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेला गेलं. या प्रकारानंतर शरद पवार यांनी दुसऱ्याच दिवशी आंदोलनस्थळी भेट दिली. मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांनी शांतपणे संवाद केला. आंदोलकांशीही त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र तुमच्यामुळे आम्हाला आरक्षण मिळालं नाही म्हणत काही आंदोलकांनी पवार बोलत असतानाच गोंधळ घातला. हे प्रकरण त्यानंतर जास्त चर्चेला गेलं नसलं तरी पवारांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मराठा आरक्षणासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत हे कायम बोललं जातं. विशेषतः शालिनताई पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून त्यावरून शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर या दोन नेत्यांमध्ये मोठी खडाजंगी झाली होती. तर इकडे जरांगे पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरही शरद पवार यांनी केंद्राने 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडून मराठ्यांना वेगळं 16% आरक्षण द्यावं अशीच मागणी पुढे ठेवली. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायचं म्हणजे गरीब ओबीसींवर अन्याय होईल ही भूमिका पवारांनी मांडली असून ते आजही त्यावर ठाम आहेत. अशा परिस्थितीत शरद पवार नेमके कुणाचे प्रतिनिधी आहेत, त्यांची जात कोणती आहे हा प्रश्न महाराष्ट्रातील बऱ्याच जनतेला पडणं साहजिक आहे. त्याविषयी आता आपण थोडक्यात पाहूयात. तर शरद पवार हे कुणबी मराठा जातीतून येतात. निवडणूक आयोगाला शरद पवार जे प्रतिज्ञापत्र सादर करतात त्यामध्ये शरद पवार यांच्या जात प्रवर्गापुढे ओबीसी लिहिलेलं आहे. व्हीपी मंडल आयोगाने दिलेल्या अहवालानुसार राज्यातील ओबीसी प्रवर्गात ज्या 346 जाती येतात त्यामध्ये कुणबी ही सुद्धा जात आहे. त्या नियमाने शरद पवार हे ओबीसी आहेत. अर्थात त्यांनी जाहीरपणे स्वतःची ओळख कधीही ओबीसी किंवा मराठा अशी बिलकुल करून दिली नाही. आपल्या संपूर्ण राजकारणात त्यांनी नेहमी मी सर्व समाजाचा नेता आहे असंच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात ओबीसी आरक्षणाचा फायदा पवारांनी घेतल्याचं ऐकिवात नाही. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणावर तिकीट मिळवून निवडणूक लढवावी लागते तशी निवडणूक लढण्याचा प्रसंग शरद पवारांवर कधी आलाच नाही. पण याचा फायदा मात्र इतर ओबीसी बांधवांनी जरूर घेतलाय. महाराष्ट्रात 27,855 ग्रामपंचायती, 351 पंचायत समित्या, 236 नगर परिषदा, 124 नगरपंचायती, 27 महापालिका, 34 जिल्हा परिषदा व 7 कटक मंडळे अशा एकूण 28,634 पंचायत राज संस्थांतून किमान 1 लाख ओबीसी सदस्य निवडून येतात हे त्याचं वास्तव. आपल्या राजकीय कर्तृत्वानं राज्यात आणि देशात नाव कमावणाऱ्या शरद पवार यांची देश पातळीवर ओळख मात्र मराठा स्ट्रॉंगमॅन म्हणूनच राहिलेली आहे. महाराष्ट्र म्हणजे मराठा या समजुतीतून ही ओळख तयार झाली. पवारांनीही ती ओळख पॉलिटिकल मायलेजसाठी जोपासली. हिंदी इंग्रजी माध्यमांनी ती उचलून धरली आणि ती आजही तशीच आहे. शिवाय मराठवाडा विद्यापीठ नामांतर, महिला आरक्षण, सहकार चळवळीला चालना, शेतीविषयक अनेक चांगले निर्णय, आपत्ती काळातील व्यवस्थापन आणि दहशतवादाविरोधातील लढा हे सगळं काम करत असताना पवारांनी नेहमीच सगळ्या समाजाला सोबत घेतलं. अनेक ठिकाणी प्रस्थापित नेतृत्व मराठा असताना त्यांनी सामंजस्यानं दलित आणि ओबीसी बांधवांना त्यांच्याशी जुळवून घ्यायला लावलं. त्यामुळे ते कधी केवळ मराठा नेते किंवा ओबीसी नेते म्हणून ओळखले गेले नाहीत. पण यात मराठा प्लस ओबीसी प्लस दलित ही मोड बांधायला पवार कायम यशस्वी ठरले. आता 1990ला मंडल आयोग देशात लागू झाल्यानंतर ओबीसींना वेगवेगळ्या प्रकारचे फायदे मिळू लागले. 1990 पर्यंतच्या ओबीसी पिढ्या चळवळीसाठी रस्त्यावर यायच्या. समाजाप्रती निष्ठा, नैतिकता व प्रामाणिकपणा होता. 1990 नंतरच्या ज्या पिढ्यांनी मंडल आयोगाचे लाभ उठवले त्या पिढ्या निष्क्रिय होत्या,
म्हणूनच त्यांनी स्वीकारलेले हे आजचे ओबीसी नेतेही निष्क्रिय आहेत. महाराष्ट्रात जे नेते ओबीसी म्हणून स्वतःची ओळख मिरवतात त्यामध्ये छगन भुजबळ, मुंडे परिवार, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, खडसे परिवार यांचा प्रामुख्यानं समावेश होतो. शरद पवारांना मात्र ओबीसी ही ओळख चिकटलेली नाही. शरद पवार मराठ्यांना आपल्यातले वाटतात आणि ओबीसींना ते मराठा वाटतात. राज्यातील बहुतांश मराठा बांधवांनाही शरद पवार मराठा वाटतात आणि म्हणून त्यांनी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी त्यांची मागणी असते. मात्र पवारांनी कधीच एखाद्या विशिष्ट जात समूहाची बाजू घेऊन स्वतःला प्रोजेक्ट केलेलं नाही. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी एका जाहीर सभेत मी किंवा माझ्या पक्षातील अनेकांना आरक्षणाची गरज नाही असं स्पष्ट सांगितलं. आता काळानुसार प्रगत झालेल्या नागरिकांनी आरक्षणाचा लाभ सोडावा हे एक आदर्श उदाहरण म्हणता येईल. पण आजही अनेक प्रस्थापित नेते ते करत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण अजितदादांचं हे वक्तव्य सध्याच्या घडीचा विचार करता खूप वादग्रस्त ठरलं. खरं तर 2001ला मराठा आरक्षणाच्या संदर्भात खत्री आयोगाने जी भूमिका मांडली होती ती म्हणजे राज्यातील मराठे आणि कुणबी हे एकच आहेत. आज मनोज जरांगे पाटील सुद्धा त्याच भूमिकेला दुजोरा देताना दिसतात. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा आणि कुणबी हे एकच आहेत आणि कुणबींचा समावेश आधीपासूनच ओबीसी प्रवर्गात आहे. त्यामुळे आम्हाला सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे. विदर्भ खानदेशात कुणबी प्रमाणपत्र सहज उपलब्ध झालेली लोक आहेत. मराठवाड्यात मराठा समाजाच्या बाबतीत हेच प्रमाण 10% आसपास आहे. पश्चिम महाराष्ट्रातही काही भागांमध्येच ठराविक लोकांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे. ही सर्व मंडळी ओबीसी प्रवर्गात येतात. आता ज्या आरक्षणाची मागणी जरांगे पाटील करत आहेत त्या सकल मराठा बांधवांचा एक वेगळा प्रवर्ग केला जावा आणि त्यांना वेगळं आरक्षण दिलं जावं ही मागणी शरद पवार करताना दिसतात. त्यांची ही मागणी वास्तविकदृष्ट्या मराठा आणि ओबीसी या दोघांनाही पटणारी आहे. त्याने मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होणार नाही आणि दोन्ही जातींना पुरेसं प्रतिनिधित्वही मिळेल. पण काही जणांच्या मते हे परत मराठा समाजात फूट पाडण्याचं कारस्थान ठरेल. मात्र मराठा समाजाच्या वेगळ्या 16% आरक्षणाची मागणी कायद्याच्या कसोटीवर किती टिकणार याबाबत साशंकता आहे. आता मराठा आणि ओबीसी समाजासोबतच्या सामंजस्याची भूमिका शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादीला येत्या काळात फायद्याची आहे. पण भाजप त्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असताना मराठा आरक्षणाची ही लढाई पवारांना मदत करणार का याचं उत्तर येणारा काळच देईल. असो, पण आता यात गमतीची ॲडिशन म्हणजे मराठा समाजाचे नेते म्हणून राजकारण करणारे विजयसिंह मोहिते पाटील आणि माड्याचे बबनदादा शिंदे यांच्याकडे देखील कुणबी प्रमाणपत्र आहे. असा एक गौप्यस्फोट मध्यंतरी एका प्रतिष्ठित वाहिनीला दिलेल्या बाईटमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाने केला होता. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? शरद पवार यांचं सर्व जात समूहांना सोबत घेण्याचं राजकारण योग्य आहे का? त्यांनी स्वतःला ओबीसी अथवा मराठा असं प्रोजेक्ट न करून राजकारणातला त्यांचा संभ्रम आजही कायम ठेवलाय का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.